नमस्कार, मी डॉक्टर जालिंदर वाजे, जुन्नर तालुक्यातील बोरी खुर्द साळवाडी येथे माझे क्लिनिक आहे. मित्रांनो, हा सध्याचा ह्या वर्षीचा उन्हाळा खूपच उष्णतेचा आहे. साधारणतः ह्या उन्हाळ्यामध्ये उष्माघाताचे पेशंट फार आढळून यायला लागले. त्यानिमित्ताने मी हा व्हिडिओ बनवत आहे. यामध्ये उष्माघात म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. उष्माघात म्हणजे ज्या बाहेरची उष्णता जी आहे, सूर्यापासून जी झालेली उष्णता, तर ती 40 डिग्रीच्या पुढे जर असेल तर त्या व्यक्तींना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. फॅरेनहाईटमध्ये पाहायचं ठरलं तर 103 104 फॅरेनहाईट एवढं टेम्परेचर वाढलेलं असेल तर उष्माघाताचा त्रास होतो. उष्माघातामध्ये आपली जी बॉडी असते, शरीर असते, ही नैसर्गिकरित्या आपल्या शरीरातलं तापमान नियंत्रित करीत असतं. परंतु जेव्हा उष्णता वाढलेली असते तेव्हा आपलं शरीर ती उष्णता मेंटेन करू शकत नाही, नियंत्रित करू शकत नाही. त्याच्यानंतर हा उष्माघात हा त्रास होतो. यामध्ये लक्षणं काय आढळतात? जीभ कोरडी पडणे, गरगरणे, मळमळ होणे, उलटी आल्यासारखं होणे, शरीराचं तापमान साधारणतः 38 ते 40 डिग्रीच्या पुढे जाणे, 103 104 ताप येणे, डोकं जड पडणे, डोळ्यापुढे अंधेरा येणे, अशी लक्षणं दिसायला लागतात. अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे? साधारणतः हा त्रास कोणाला होऊ शकतो? कोणत्या वयामध्ये? ज्यांना डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, ज्यांना इतर आजार आहेत शारीरिक, किंवा लहान मुलं असतील, वयस्कर लोक असतील, अशा लोकांना साधारणतः याच्यामध्ये त्रास होतो. तर याच्यावरती उपाय आपण काय केले पाहिजे? तर मित्रांनो, यामध्ये आपण साधारणतः समजा दुपारचं ऊन जास्त वाढते, टेम्परेचर वाढते, तर साधारणतः 12 ते 4च्या दरम्यान शक्यतो घराच्या बाहेर पडायचं नाही. आपली जी कामं असतील महत्वाची ती साधारणतः 4 नंतर किंवा 5 नंतर करावी. यामध्ये टेम्परेचर आपल्या बॉडीचं वाढून येतो, त्रास होणे उष्माघाताचा, लिंबू सरबत प्या, नारळ पाणी प्या, किंवा मेडिकलमध्ये ORS इलेक्ट्रोलाइट मिळतात ते घ्या. आणि आपल्या शरीरात शक्यतो थंड फॅन खाली किंवा थंड हवेशीर जागी बसा, अंगात सैलसर कपडे घाला. अशा पद्धतीने आपण त्याची उपाययोजना करू शकतो. उन्हात जाताना आपण सफेद कलरची टोपी वापरा किंवा छत्री वापरा, काळ्या कलरचा गॉगल वापरा, जेणेकरून उष्णतेपासून आपलं संरक्षण होईल. आज जुन्नर तालुक्यामध्ये किंवा पारनेरमध्ये असे उष्माघाताचे बरेचसे रुग्ण दगावलेले आहेत. आणि अशा ह्या उष्माघातामध्ये आपल्याला काही त्रास होऊ नये यासाठी आपण आपली काळजी घेतली पाहिजे. मित्रांनो, उन्हात फिरणं टाळा, थंड पाणी प्या. समजा जर उष्माघाताचा त्रास झाला तर थंड हवेशीर ठिकाणी त्या रुग्णाला घेऊन जा, त्याला थंड पाण्याने पुसा, त्याला थंड लिंबू सरबत, इलेक्ट्रोलाइट्स द्या आणि तत्काळ रुग्णालयामध्ये पोहोचवा. त्याला जास्त त्रास होत असेल, अशा वेळेस हृदयाचा पण त्रास होऊ शकतो, अटॅक येऊ शकतो, किंवा काही किडनी यासारखे अवयव निकामी होऊ शकतात. तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. अशा रुग्णांना रुग्णालयात न्या आणि उपचार करा. धन्यवाद.